नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी कारवे येथे रणजितराज धाब्यावर झालेल्या वादातून राहुल गणपती जाधव याचा खून झाला होता. यामधील 10 आरोपीमधील नितीन जाधव हा फरारी आहे, पण यातील दीपक जाधव, माणिक परीट, प्रतीक मोरे, संतोष हजारे, रोहन जाधव, नयन धामी, अमृतराज माळी, प्रफुल्ल कांबळे व गजानन शिंदे हे अटकेत आहेत. खून केल्यानंतर आरोपी जर लवकर बाहेर आला तर तो परत दहशत माजवून गुन्हे करीत असतो किंवा परिसरातील नागरिकांना त्रास देत असतो. हे ओळखून विटा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी कारवे खून प्रकरणातील आरोपींचा प्रस्ताव स्वतः तयार केला. पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि टीमने संपूर्ण ताकद लावून प्रस्ताव तयार केल्यानेच कारवे प्रकरणातील आरोपींना आयजी साहेबांनी मोका लावला. यामुळे गुन्हेगारी जगत हादरून गेले आहे. कर्नाटक येथील घरफोडी गुन्ह्यातील नेपाळी आरोपींना पकडून त्यांच्याकडून 1,50,00,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करून आरोपी व मुद्देमाल कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात दिल्याने विटा पोलीस प्रचंड चर्चेत आले आहेत. या दोन्ही घटनांमुळे आयजी साहेबांनी DYSP विपुल पाटील, PI धनंजय फडतरे, आबा मोहिते, अमोल कराळे, अमोल पाटील, वैभव कोळी यांचा गौरव केला. पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी इथून पुढेही नवरात्रोत्सव काळात तसेच नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत कुणी कायदा मोडला तर त्याला सोडणार नसल्याचे सांगितले. 112 नंबर डायलमध्ये विटा पोलीस जिल्ह्यात 1 नंबरला आहेत. नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे ट्रॅफिकचे 3:13 वाजले आहेत. अशा प्रसंगात विटा ट्रॅफिक पोलिसांनी विक्रमी दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळेच विटा पोलिसांचा डंका जिल्ह्यात वाजत आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा आढावा बैठकीतही विटा पोलिसांनी बाजी मारली आहे. त्यामुळे विटा पोलीस अलर्ट मोडवर आले असून गुन्हेगारांची खैर नाही आणि कायदा मोडणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिला आहे. त्यामुळे विटा पोलिसांची चर्चा मात्र सर्वत्र होत आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.